नमस्कार व्यूअर्स. आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी आई या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्यात प्रिय असणारी घेवड्याची शेंग. ती महाराजांना नैवेद्यामध्ये का अर्पण करावी, महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी बरेच भक्तजन महाराजांना आवडणारी पुरणपोळीचा नैवेद्य नेहमीच दाखवत असतात. त्या पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर असं म्हणतात की जेव्हा आपण उद्यापन करत असतो त्या उद्यापनाच्या नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी ही आवर्जून त्या नैवेद्यास असायला हवी. तर मित्रांनो, घेवड्याच्या शेंगाची भाजीचं महत्त्व त्या नैवेद्यामध्ये का बरं आहे हे आपल्या गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे. गुरुचरित्रातील ग्रंथ 18वा यामध्ये घेवड्याच्या शेंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर मित्रांनो, घेवड्याच्या शेंगाचे महत्त्व काय आहे आपण ते अध्याय 18वा याचा भावार्थातून बघणार आहोत. पंचगंगा नदीच्या तीरी म्हणजेच आता ज्याला आपण नरसिंहवाडी असे म्हणतो, तिथे श्री गुरु 12 वर्ष वास्तव्यास होतात. श्री गुरु 12 वर्ष तिथे वास्तव्यास असताना श्री गुरूंनी नंतर ठरवलं की भक्तांचा उद्धार करण्यासाठी ही जागा खूप पवित्र आहे आणि श्री गुरु तिथे प्रगट झाले आणि पंचगंगा नदीच्या तीरी श्री गुरु राहत होते. पंचगंगा नदी म्हणजेच त्या 5 नद्यांचा संगम, शिवा, भद्रावती, कुंभी, सरस्वती, शिवा अशा 5 नद्यांचा संगम म्हणजेच पंचगंगा नदी. आणि आज तिथे नरसिंहवाडी म्हणून खूप प्रसिद्ध असे दत्तचित्र आहे. तिथे श्री गुरु राहत असताना श्री गुरु दररोज भिक्षेसाठी अमरापुरात जायचे. म्हणजे अमरापूर नावाचं एक गाव होते, त्या गावामध्ये भिक्षेसाठी जायचे. तर झालं असं मित्रांनो, एक दिवस श्री गुरु एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. तो ब्राह्मण वेदशास्त्र जाणणारा होता. त्याची पत्नीही पतिव्रता होती. तोही गावातून कोरडी भिक्षा मागून आणून स्वतःचा उदरनिर्वाह भागत असे. कोरडी भिक्षा म्हणजे न शिजवलेलं अन्न, म्हणजे आपण त्याला पीठ वगैरे असं म्हणू शकतो. फक्त कोरडी भिक्षाच तो मागून आणायचा आणि घरी आणून ते शिजवायचा. अशी कोरडी भिक्षा तो ब्राह्मण मागून आणत असे. आणि कधी कधी मित्रांनो, भिक्षुकाला जर भिक्षा नाही मिळाली तर उपाशीही राहावं लागतं. पण त्या ब्राह्मणाकडे एक घेवड्याच्या शेंगाचा वेल होता त्याच्या दरवाजाशी. तर तो काय करायचा की ज्या दिवशी भिक्षा नाही मिळाली त्या दिवशी स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्या घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायचा. एक दिवस श्री गुरु भिक्षेसाठी गेले असता त्याच्याकडे उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्याला भिक्षा प्राप्त झालेली नव्हती. तर त्यांनी श्री गुरुचा आदर सत्कार आणि आतिथ्यभोजन करण्यासाठी त्या घेवड्याची शेंगाची भाजी श्री गुरूंना अर्पण केली. तर श्री गुरूंनी जेवण केल्यानंतर जात असताना संतुष्ट होऊन त्याला आशीर्वाद दिला की तुझे दारिद्र्य आणि दुःख ही समूळ आता नष्ट झाले आहे आणि तुझे सुखाचे दिवस येतील. असे म्हणून श्री गुरु त्याच्या घराबाहेर पडताच त्यांनी दरवाजाशी असलेला तो घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून फेकला. तदनंतर त्याच्या पत्नी आणि मुलं खूप आक्रोश करू लागले की आपल्या उदरनिर्वाहाचं साधनही चाललं गेलं. आपल्या घरी भिक्षुक म्हणून आला आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधनही घेऊन गेला. परंतु तो ब्राह्मण वेदशास्त्र जाणणारा होता आणि वेदशास्त्र जाणणारी माणसं ही खूप धैर्यशील असतात. तेव्हा ब्राह्मणाने आपल्या पत्नीची समजूत काढता सांगितले की तो एक दैव पुरुष होता आणि ते बोलून गेले आहे की आपले दारिद्र्य हे समूळ नष्ट झाले आहे. तर आपण त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवायला हवा. त्यांनी जे काही कृत्य केलं आहे त्यामागे नक्कीच काही त्यांची महिमा असणार आहे, असं म्हणत तो आपल्या पत्नीची समजूत काढतो आणि तत्पश्चात तो वेल कृष्णेच्या प्रवाहामध्ये फेकून देतो. परंतु त्याची मुळं खूप खोलवर गेली असता तो त्या मुळं खोदतो. ती मुळं खोदत असताना तिथे त्याला सापडतो तो म्हणजे सोन्याने भरलेला म्हणजे त्याला धनाची घागर सापडते आणि तो खूप खुश होतो. आणि त्याला लगेच समजतं की सद्गुरू कोणी सर्वसामान्य गुरु नव्हते, ते कोणीतरी अवतारी पुरुष होते. म्हणून ते सद्गुरूच्या दर्शनासाठी संगमावर जातात. तेव्हा सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की झालेली गोष्ट ही गुपित ठेवा. तुम्हाला मिळालेल्या धनाबद्दल कुठेही उल्लेख करू नका, नाही तर ते धन नाहीसं होईल असे सांगून श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. मित्रांनो, जे दैवहीन असतात, दैवहीन म्हणजे की नशीब ज्यांचं परीक्षा बघत असतं, नशीब परीक्षा बघतं म्हणजे असं नाही की ते काही दृष्टी किंवा पापी असतात म्हणून त्यांचं देव हा परीक्षा बघत असतो. काहीतरी पुढे चांगलं घडण्यासाठीही आपली कधी कधी परीक्षा होत असते. जसं की हिऱ्याला चमकण्यासाठी घासल्या जातं, तशी काही लोकांची खूप ही जीवनामध्ये खूप परीक्षा घेतली जाते. त्यांना प्रत्येक परिस्थितीतून काढलं जातं. म्हणजे त्यांचं काहीतरी जीवन मोठं कार्य करण्यासाठी त्यांना प्रत्येक अडचणीतून भगवंत हा काढत असतो. अशा दैवहीन असलेल्या लोकांनी जर सद्गुरूंची म्हणजे साथ केली
तर त्यांना नक्कीच त्यांच्या जीवनाचा उद्धार होत असतो. म्हणजे आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा जर आपल्याला सद्गुरू मिळाले तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार हा होत असतो, असं ह्या 18व्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्यामध्ये घेवड्याची शेंग ही आवर्जून घेवड्याच्या शेंगाची भाजी ही आवर्जून ठेवतात. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल महाराजांना नैवेद्य करत असताना तेव्हा तेव्हा घेवड्याच्या शेंगाची भाजी ही नक्कीच ठेवत जा, कारण की त्या शेंगाचे महत्त्व असे आहे जे की आपण आता बघितले. बघा मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर हेच शक्य नाही की आजकाल आपल्याला धनाची घागर मिळेल. आपण आपण म्हणाल की आम्हीही घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा नैवेद्य अर्पण केला, आम्हीही देवदेव केला, आम्हाला तर घागर नाही सापडली. आजच्या जनरेशनमध्ये घागर वगैरे सापडत नसते. पूर्वीच्या काळी खरंच लोक बँक नावाची कन्सेप्ट नव्हती, तेव्हा आपलं धन हे जमिनीमध्ये पुरून ठेवायचे, तर तेव्हा त्या घागर वगैरे सापडायच्या. पण आत्ता तसं काही नाही आहे. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात. आपण खूप सारी मेहनत करत असतो, त्याला फळ मिळत नसतं, किंवा आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये योग्य दिशा मिळत नसते, किंवा कुठून तरी आपल्याकडून धनाची येण्याची एवा असतो, पण ते धन आपल्यापर्यंत येत नाही, किंवा आपल्या शेतीमालाला भाव मिळत नाही. ह्या ज्या अडचणी असतात ना, ह्या पण दूर होणं म्हणजे धनप्राप्ती होणंच आहे. ह्या सर्व गोष्टींचे म्हणजे आपल्या आत्ताशी जीवनाशी रिलेट करता ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ही छोटे छोटे संकट हेही यातून दूर होत असतात, आणि तीच आपल्यासाठी म्हणजे धनाची घागर आहे असं समजायचं असतं. आणि नक्कीच घेवड्याच्या शेंगाचा नैवेद्य महाराजांना दाखवा. आणि असंच आपल्या गुरुचरित्रातील 18व्या अध्यायात सांगितलेली कथा होती. नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडली असेल. आणि मित्रांनो, जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या स्वामी आई चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही अडचणी आल्या असेल किंवा माझ्या बोलण्यातून काही त्रुटी जाणवल्या असेल तर नक्कीच मला कमेंट्सद्वारे सुचवा. श्री स्वामी समर्थ. आता लवकरच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येत आहे, तर त्या निमित्त आपण कुठल्या सेवा ह्या